नमस्कार. श्री चांगदेव पासष्टी भाग 11. ओवी क्रमांक 48. जो जागोनी नीद देखे तो देखणेपणा जेवी मुके तेवी तू ते देखोनी मी ठाके काही न होनी. जो जागोनी नीद देखे तो देखणेपणा जेवी मुके तेवी तू ते देखोनी मी ठाके काही न होती. म्हणजे सर्वात आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की आत्मस्वरूप किंवा स्वस्वरूप हा ज्ञानाचा मुळीच विषय नाही. म्हणूनच याला आपण सर्वात आश्चर्यकारक गोष्ट अशी म्हटली आहे. कारण आत्मस्वरूप हे स्वतःच जाणीव मात्र आहे. म्हणून त्याला जाणीव वेगळ्या तऱ्हेने करून घेण्याचे काही काम नाही. त्याला जाणीवही नाही म्हणून नेणीव पण सुद्धा नाही. त्याला जाणीवही नाही आणि म्हणूनच नेणीव पण नाही. स्वतःच जाणीव स्वरूप तो असल्यामुळे त्याला अजून काही जाणायचे असे त्याच्या ठिकाणी काहीच नाही. म्हणून ज्ञानाचा विषयच नाही. म्हणून आत्मस्वरूप किंवा स्वस्वरूप हा ज्ञानाचा विषयच नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चांगदेवा, झोप कशी येते हा पण ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही. झोप कशी येते हा पण ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही. निद्रा हा नेमका पदार्थ काय आहे हे आपण जेव्हा जाणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते निद्रेचे जाणणे अशक्य अशा प्रकारचे असते. कारण तुम्ही पूर्ण रात्र याकरता जागवून घालवली तरी तुमच्या निद्रा काय आहे, कशी आहे या जिज्ञासेमुळेच तुम्ही थोडाही वेळ, क्षणभरही ही निद्रा काय आहे आणि कशी येते हे जाणू शकतच नाही. तुम्ही वाघ होऊन रस्ता अडून जर बसले तर शेळी आपल्या समोर कशी येईल? तुम्ही जर वाघ होऊन रस्ता अडून बसले तर शेळी तुमच्या समोर कशी येईल, केव्हा येईल अशा चिंतेत तुम्ही जरी रात्र घालवली आणि कितीही वाट पाहिली तरी शेळी तुम्हाला पाहून दूरच पडेल. तुमची आणि शेळीची कधी गाठच होणार नाही. म्हणजे थोडक्यात तुमचे देखणे पण हे सर्वस्वी वाया जाईल, काहीच कामाला येणार नाही. तशाच प्रकारे चांगदेवा, तुला जर मी पाहायचा प्रयत्न केला तर वस्तुतः मी तेथे पाहणारा राहत नाही. कारण तू तत्वतः मीच असल्यामुळे तू निद्रेप्रमाणे माझ्या पाहण्याचा विषय ठरत नाही. तैसे तुझ पाहो जाता मीच राहिना तत्वता मग पाहणे सर्वथा कैसे होई. जेथ मी तू हे काही नाही तेथ पाहणे संपून जाई. लया जाई माझा मी. ओवी क्रमांक 49 आणि 50. ओवी क्रमांक 49 आणि 50. अंधाराचे ठाई सूर्यप्रकाश तव नाही, परी मी आहे हे काही
नवचेची जेवी अंधाराचे ठाई सूर्यप्रकाश तव नाही परी मी आहे हे काही नवचेची जेवी देवी तू ते ती गवसी देवी तू ते ती गवसी तेथे तू पण मी पणासी उरवते पडे ग्रासी भेटीची उरे देवी तू ते ती गवसी तेथ तू पण मी पणेसी उरवते पडे ग्रासी भेटीच उरी. समजा मी एका घनदाट अंधारात बसलो आहे. त्या ठिकाणी सूर्याचा एकही किरण येऊ शकत नाही. अशा क्षणी मला माझे रूप कळत नाही किंवा माझ्या रूपाचे मला भान राहत नाही. रूपाचे बरं का, रूपाचे भान राहत नाही. पण मी मूळच्या आहेपणाने आहे याचे मात्र निश्चित ज्ञान असते. पण मी मूळच्या आहेपणाने आहे याचे मात्र निश्चित ज्ञान असते. त्याला कुठल्याही पुराव्याची गरज नाही. हे चांगदेवा, तुझ्या यथार्थ स्वरूपाचा विचार केला तर ते माझ्याच यथार्थ स्वरूपाचे ज्ञान आहे. मग माझा मीपणा तर त्यामुळे जातोच व तुझा तूपणा पण अर्थात तो सुद्धा जातो. कारण आता तुझ्यात माझ्यात काहीच फरक राहत नाही. चांगदेवा, मी तुला शोधायला गेलो पण माझा मी पण हरवल्या गेलो. पण माझे मी पणच हरवले आणि तुझे तू पण हरवले व उरले फक्त सर्वव्यापी अफूट अभेदात्मक चैतन्य तत्वच. शोधावयासी तुझ गेलो तुझ्या सवे मी हरवलो. अंती एक उरलो आत्मरूपी. ओवी क्रमांक 51 आणि 52. डोळ्याचे भूमिके डोळा चित्र होय कौतुके. डोळा चित्र होय कौतुके आणि तेणेची तो देखे न दंडळीता. डोळ्याचे भूमिके डोळा चित्र होय कौतुके आणि तेणेची तो देखे न दंडाळीता. तैसी उपजता गोठी न फुटता दृष्टी मी तू पणावीन भेटी माझी तुझी. तैसी उपजता गोठी न फुटता दृष्टी मी तू पणावीन भेटी माझी तुझी. योगशास्त्रात ज्योतिमुद्रा म्हणून एक साधना आहे. त्यामध्ये पद्मासनावर बसून दोन्ही अंगठे कानावर म्हणजे कानाचे छिद्र त्यांनी दाबून हलके आणि दोन्ही तर्जनीने डोळ्यावर जोरात पण त्रास वाटणार नाही इतपत दाब द्यायचा व मध्यमा हे जे 2 बोट आहेत त्यांनी दोन्ही नाकपुड्या दाबायच्या आणि अंतर कुंभक करायचा. थोड्या वेळ असे डोळे दाबल्यावर हळूच दाब काढून टाकला
तर डोळ्यासमोर चित्र विचित्र आकृत्या येतात. कधी दूर जातात, कधी जवळ येतात. निरनिराळे रंग दिसतात. कधी प्रकाश दिसतो, कधी प्रकाश लुप्त होतो. कधी सकाळच्या सूर्य उगवताना जो लालसरपणा असतो तसा दिसतो. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे चांगदेवा, हे चित्रविचित्र पदार्थ, हे चित्रविचित्र पदार्थ किंवा आकृती दाखवणारा डोळा, हा डोळा म्हणून एकच असतो. डोळे हे अनेक रूप होत नाहीत. पण स्वतःच जसा होता तसाच राहून सुद्धा अनेकत्वाच्या आकृत्या दाखविल्या खेरीज हा राहत नाही. त्याप्रमाणे वृत्ती आत्माकार झाली की भेदात्मक नामरूपाच्या जीव जगताचा अभेदपणा हा प्राप्त होतो. त्याप्रमाणे वृत्ती आत्माकार झाली की भेदात्मक नामरूपाच्या जीव जगताच्या पण अभेदपणास प्राप्त होतो व साहजिकच त्यामुळे आपल्या दोघातील अभेद हा सुद्धा सिद्ध होतो आणि मी व तू असा आपण राहत नाही आणि आपले एकत्व अनायासे सिद्धच होते. ओवी क्रमांक 53. आता मी तू या उपाधी ग्रासून भेटी नुसदी ते भोगली अनुवादी घोळ घोळू. आता मी तू या उपाधी ग्रासून भेटी नुसदी ते भोगली अनुवादी घोळ घोळू. हे चांगदेवा, मी ज्याप्रमाणे मी आणि तू असे चेंगट म्हणजे उपाधी टाकून दिली व आपली अद्वैत रूपाची भेट भोगली, तसा तू पण याच रीताने आपल्या मी आणि तूपणाचे चेंगट म्हणजे उपाधी टाकून या स्वतः सिद्ध अशा भेटीचा अनुभव आणि आनंद घे आणि त्या अद्वैत रंगात रंगून जा आणि त्या अद्वैत रंगात रंगून जा. ओवी क्रमांक 54 आणि 55. ओवी क्रमांक 54 आणि 55. रुचतियाचे निमिसे, रुचतियाचे निमिसे, रुचिते जेविजे जैसे, रुचिते जेविजे जैसे का दर्पण व्याजे दिसे देखते जेवी. रुचतियाचे निमिसे, रुचिते जेविजे जैसे का दर्पण व्याजे दिसे देखते जेवी. तैसी अप्रमये प्रमये भरली, तैसी अप्रमये प्रमये भरली, मौनाची अक्षरे भली, रचोनी गोष्टी केली मेळियाची. तैसी अप्रमये प्रमये भरली, मौनाची अक्षरे भली, रचोनी गोष्टी केली मेळियाची. जो मनुष्य केवळ रुची करताच जेवतो व त्याला तो स्वाद फार आवडतो आणि नंतर तो आवडलेला स्वाद स्मरून नंतरही त्याला तेच पदार्थ खावे वाटतात, त्यावेळी इथे पदार्थ पेक्षा रुची महत्वाची ठरते. म्हणूनच अन्न पदार्थाला मागणी येते, नाहीतर ती मागणी आली नसती. म्हणजेच काय, वस्तुतः रुचीच रुचीचा स्वाद घेते. म्हणजेच काय, वस्तुतः रुचीच रुचीचा स्वाद घेते. रुचीलाच आपण रुचीचाच स्वाद देतो, रुचीलाच आपण रुचीचाच स्वाद देतो. तसेच आरशाचे आहे, तसेच आरशाचे आहे. तो केवळ निमित्त कारण आहे. आरशात मुख पाहून आपण आपणासच भोगतो, आपण आपणासच भोगतो.
सांग देवा, माझे हे बोलणे आत्मप्रचितीतूनच आलेले आहे. इथे शब्दाला स्थान नाही. आत्मप्रचिती शब्दा वाचून सांगता पण येत नाही, कारण शब्द हा केवळ साधनभूत आहे. शब्द हा केवळ साधनभूत आहे, मर्यादित क्षमतेचा आहे. त्यामुळे अक्षरांनी, शब्दांनी स्वतःहूनच मौन स्वीकारले आहे आणि आपली मर्यादा ओळखली आहे. शब्द अप्रमेय परमतत्वाला विशद करू शकत नाही, पण सांग देवा, तुझ्या माझ्यातील ऐक्यतेचा हा संवाद मौन स्थितीतूनच मी लिहित आहे. ही शब्द गिळलेली अक्षरे आहेत असे समज. ही शब्द गिळलेली अक्षरे आहेत असे समज. ओवी क्रमांक 56. इयेचे करुणी व्याज, इयेचे करुणी व्याज, तू आपणया ते बुज, दीप दीपपणे पाहे निज आपुले जैसे. इयेचे करुणी व्याज, तू आपणया ते बुज, दीप दीपपणे पाहे निज आपुले जैसे. कोणताही लहान मोठा दिवा, कोणताही लहान मोठा दिवा आपले स्वरूप आपल्यालाच स्वतःच्याच आपले स्वरूप आपल्या स्वतःच्याच प्रकाशाने व्यक्त करीत असतो किंवा उघड करीत असतो. आपण लोकांना दिसावे म्हणून तो दुसऱ्या कोणत्या दिव्याच्या प्रकाशाची सोय करून घेत नाही व त्याच्या उधार प्रकाशात आपल्याला उघड करत नाही. जसा दिवा स्वतःला उघड करतो, तशी तुझ्या माझ्यातील अभेद स्थिती मी पत्रातून विशद केली आहे. तू या संवाद रूपी आरशात आपले यथार्थ आत्मस्वरूप जाणून घे. आपले यथार्थ आत्मस्वरूप जाणून घे, म्हणजे तुला भेदात्मक प्रतीती कुठेच येणार नाही व आत्माकार वृत्तीत राहून तू आनंदी राहू शकशील आणि दिव्याप्रमाणे स्वयंप्रकाशी आपण पण आहोत याचा रोखठोक अनुभव येईल.